हिरव्यागार ताज्या ताज्या भाज्या आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असतात, परंतु या भाज्या सर्वांना सगळ्याच प्रकारच्या आवडतात असे नाही। काही भाज्या आवडत नाही, त्यातलीच एक भाजी आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। या पद्धतीने बनवलेली ही भाजी सगळेजण नक्कीच आवडीने खातील। तर ही आजची भाजी आहे आपली मुळ्याची। चला तर मग पटकन आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। मुळ्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक जुडी मुळ्याची भाजी घेतलेली आहे। ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही स्वच्छ धुण्यासाठी काय करायचं, टोपात किंवा असं पसरट भांड्यात परातीमध्ये पाणी घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटांसाठी ही भाजी पाण्यामध्ये भिजत ठेवायची, म्हणजे त्याची माती संपूर्ण निघून जाते। मग स्वच्छ करायला ही भाजी खूप इझी पडतं। आणि ही भाजी आता आपण कट करून घेणार आहोत, बारीक एकदम चिरून घ्यायची आहे। ही जर जाड भाजी चिरली ना तर ती खायला खूप कंटाळा येतो, चोत्यासारखी लागते। त्यामुळे एकदम बारीक, जेवढी बारीक जमेल तेवढी भाजी आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने अशी ही एकदम बारीक अशी भाजी चिरून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी एकदम बारीक अशी ही भाजी आपली चिरून झालेली आहे। मुळ्याच्या पानांची भाजी चिरून झालेली आहे। आता आपल्याला मुळे सुद्धा बारीक असे कट करून घ्यायचे आहेत, पातळ पातळ स्लाइस असे करून घ्यायचे आहेत। त्यासाठी काय करायचं, मुळ्याच्या मागचा पुढचा भाग कट करून टाकायचा, त्याची जी साल आहे ती वरचं कवर आहे ते काढून टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला हा मुळा चिरून घ्यायचा आहे। ही मुळ्याची भाजी आहे ना, तुम्हाला मी खरंच सांगते, ही मी पहिल्यापासून कधीच खाल्लेली नव्हती, पण मी आता वेगळ्या पद्धतीने भाजी करायला लागली ना तेव्हापासून ही भाजी मी आवडीने खाते। प्रचंड मला आवडते ही भाजी। इथे तुम्ही बघू शकता मुळे सुद्धा कट करून झालेले आहेत सर्व। मुळ्याची भाजी नाही एकदम कोवळी होती, त्यामुळे छोटे छोटे मुळे होते याला। त्यानंतर भाजीमध्ये घालण्यासाठी 2 मिरच्या कट करून घेऊयात। मोठ्या साईजमध्ये मी इथे मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे कसे हवे तसे मिरचीचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर एक कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। कधीही कांदा असेल, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर जे काय असेल भाज्या असतील त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। आता हा कांदा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। फोडणीसाठी आपण जसा बारीक चिरतो ना त्याच पद्धतीने हा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे। इथे कांदा सुद्धा आपला चिरून झालेला आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊयात। फोडणीसाठी मी इथे 2 चमचे तेल गरम करून घेणार आहे। तेल छान गरम झालं की त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली ही हिरवी मिरची आहे ती घालून घ्यायची आहे। हलकीशी परतून घ्यायची मिरची, थोडीशी व्हाईट झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये कांदा घालायचा आहे, आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो। आणि हा कांदा आहे ना सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, अगदी असा कच्चा ठेवायचा नाही आहे, तो दाताखाली मिळतो मग त्याची चव वेगळी लागते। तुम्ही बघू शकता इथे कांदा हलकासा सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। हळद आहे ना कांद्यासोबत तेलामध्ये परतली गेली पाहिजे, तिचा कच्चेपणा गेला पाहिजे, म्हणून हळद नेहमी परतून घ्यायची। हळद परतून झाली की यामध्ये भिजलेली चणा डाळ घालायची आहे। मी इथे पाव वाटी रात्री चणा डाळ भिजत घातली होती, भिजून छान अर्धा वाटी एवढी डाळ झालेली आहे। डाळ आपल्याला कांद्यासोबत अशी परतून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने डाळ परतून झाली की थोडंसं पाणी ॲड करावं लागणार डाळ शिजण्या इतपत। अर्धी वाटी पाव वाटी मी इथे पाणी अजून थोडंसं ॲड केलेलं आहे। झाकण ठेवून मस्त ही डाळ शिजवून घेऊयात 50%। तोपर्यंत आपण बारीक चिरून घेतलेली जी भाजी आहे मुळ्याची त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढं मीठ घालायचं आहे। आणि ही भाजी आहे ना छान अशी रगडून अशी मळून घ्यायची आहे। यामधलं जे पाणी येतं ना ते काढून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता इथे भाजी मस्त अशी मळून झालेली आहे। भाजी सेपरेट आणि पाणी त्याचं सेपरेट झालेलं आहे। आता आपण फोडणीमध्ये ही भाजी घालणार आहोत, त्यासाठी छान अशी हातामध्ये घेऊन अशी त्यातलं पाणी निथळून घ्यायचं।
त्यानंतरच फोडणीमध्ये आपल्याला ही भाजी घालायची आहे। डाळ इथे जवळजवळ 50 to 60% मी शिजवून घेतलेली आहे। सेम पद्धत वापरून बघा, पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे मी भाजीतलं, त्यानंतरच घालते आहे। सेम अशाच पद्धतीने सर्व भाजी आपल्याला मळूनच अशी त्यातलं पाणी निथळूनच घालायचं आहे। त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेले जे मुळे होते ना ते घालून घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालताना लक्षात ठेवा, मगाशी आपण भाजी मळून घ्यायची आहे म्हणून मीठ थोडंसं घातलेलं होतं, त्यामुळे प्रमाणामध्येच इथे मीठ घालायचं आहे। आता ही भाजी मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे डाळीसोबत। तुम्ही बघू शकता इथे डाळीसोबत आहे ना ही भाजी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। आता याला झाकण ठेवून मस्त अशी ही भाजी शिजवून घेऊयात। जवळजवळ इथे 8-9 मिनिटं झालेली आहेत। मंद गॅसवर ही भाजी मस्त अशी मी शिजवून घेतलेली आहे। ही भाजी आहे ना छान अशी ढवळून घेऊयात, खाली चिपकायला द्यायची नाही, करपायला द्यायची नाही आहे। डाळ शिजलेली आहे, तुम्हाला दाखवते, बघू शकता मस्त डाळ शिजली गेलेली आहे। त्यातले मुळे जे आपण कट करून घेतलेले ते सुद्धा छान शिजले आहेत। आता यामध्ये 2 ते 3 चमचे ओल्या नारळाचा कीस घालायचा आहे आणि छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं। अर्धा 1 मिनिटभर भाजी पुन्हा शिजवून घ्यायची आहे। पालेभाजी कोणतीही असू दे ती ओव्हर कुक करायची नाही, ओव्हर कुक केली की त्याचा रंग बदलतो, त्याचबरोबर त्यातल्या जो पौष्टिकता आहे ना तो सुद्धा निघून जातो। त्यामुळे प्रमाणामध्येच ही भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे चणा डाळ घालून केलेली आपली ही मुळ्याची भाजी आहे, मस्त तयार झालेली आहे, खमंग वास सुटलेला आहे। ही भाजी आहे ना भाकरी सोबत खायची खूप भारी लागते। नाचणीची भाकरी आहे ना रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेलीच आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। त्यासोबत चटपटीत अशी केळीची कापं सुद्धा केलेली आहेत, कच्च्या केळीची कापं आहेत, ती खूप भारी लागतात, याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे। बऱ्याच वेळा ना मुळ्याची भाजी खायला कंटाळा केला जातो, लहान मुलं देखील कंटाळा करतात भाजी खायलाही। तर ही अशी चणा डाळ घालून केलेली जी मुळ्याची भाजी आहे ना ही माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा। लहान मुलं काय मोठी माणसं सुद्धा बोट चाखत राहतील एवढी सुंदर भाजी होते। क्या बात आहे, खूप मस्त झालेली आहे भाजी। सोबत चटपटीत असे केळीची कापं म्हणा किंवा चटपटीत होण्यासाठी पापड देखील इझिली अवेलेबल असतो, तो सुद्धा घेऊ शकता। त्यामुळे काय होतं, नको असलेली भाजी आहे ना ती सुद्धा चटपटीत पदार्थामुळे खाल्ली जाते। तर ही चणा डाळ घालून केलेली मुळ्याची भाजी एकदा नक्की घरी करून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंट करून सांगा। ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा। त्याचबरोबर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत चटपटीत नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।